मी सध्या मनमाड शहरातील एका मतदान केंद्रावर आहे. आपण पाहू शकतात का मतदान येण्यासाठी सुरुवात झाली. सकाळी थंडी जास्त असल्याने सकाळी मतदानाचा टक्का कमी होण्याची शक्यता आहे. तर दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच 33 मनमाड नगर परिषद 33 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून एक प्रभागाची निवडणूक रद्द झाल्याने 31 जागांसाठी आज मतदान करण्यात येणार आहे. संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतर किती मतदान टक्के होतो आणि काय परिस्थिती राहते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. रईस शेख, पुढारी न्यूज, मनमाड, नाशिक. पाठीमागे जी आकर्षक सजावट आहे ही आपल्याला पाहून असं वाटत असेल एखादा विवाह समारंभ आहे, कोणा साक्षगंध कार्यक्रम आहे, मात्र असं काहीही नाही. हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या ठिकाणी हे पिंक मतदान केंद्र आहे. या ठिकाणी जे आहे आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे. पिंक फुगे लावण्यात आलेले आकर्षक मंडप देखील या ठिकाणी नगर परिषदेच्या मतदान प्रक्रियेची काय ते सुरुवात झालेली आहे आणि ज्यांनी पहिलं मतदान केलं आहे तो पहिला मतदार जो आहे तो आपल्या सोबत आहे. आपण त्यांची भावना जाणून घ्या. आनंद देखील चेहऱ्यावर दिसतोय. काय पहिली प्रतिक्रिया, तुम्ही पहिल्यांदा मतदान केले, फर्स्ट मतदान आहे तुमचं? पहिलं मतदान म्हणजे हा आपला अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे आणि तो प्रत्येकानं बजावलाच पाहिजे. आणि दिवसभर इथं गर्दी राहणार त्यापेक्षा आपलं सकाळी सकाळी आपण आपल्या आवडत्या उमेदवाराला निवडून द्यावं, त्याच्यासाठी मी लवकर आलोय. विश्वास असाच आहे की योग्य उमेदवार आपल्याला निवडून भेटावा, आपल्या परिसराचा विकास व्हावा, आपल्याला ज्या काही मूलभूत सुविधा ज्या हव्यात शासनाने आपल्याला निर्गमित केलेल्या ते आपल्याला भेटावं. काहीच नाही ना, नवीन म्हणजे आपल्या हिंगोलीच्या विकासासाठी आपलं कर्तव्य आहे की आपण सकाळी उठून मतदान टाकावं. सगळ्यांना हीच अपेक्षा आहे की सगळ्यांनी लवकरात लवकर उठावे आणि मतदानाला यावे. आपण देखील आलात, सकाळी थंडीमध्ये आलात, कसं वाटलं तुम्हाला मतदान करून? छान वाटलं. आपलं कर्तव्य आपण करायला पाहिजे. थंडी जरी असेल तर काय झालं, आपला हक्क आहे ना नागरिकत्वाचा, म्हणून आपण मतदान केलंच पाहिजे सगळ्यांनी. संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली.